मराठी मीडियाचा हा जो काही लाळघोटेपणा सुरू आहे तो त्यांनी किमान कागदावर मांडल्या जाणाऱ्या आकडेवारीकडे बघून तरी त्यांनी तो ठरवावा की किती लाळ अजून आपल्या तोंडातून वाहवत जायची. आता मराठी मीडियाची जी काही प्रवृत्ती आणि प्रकृती आहे त्यामुळे मला वाटतं त्यांची लाळ निर्मिती करण्याची क्षमता अचाट आणि अफाट आहे. महाराष्ट्रातून चालवले जाणारे जे काही मराठी सॅटेलाईट चॅनल्स आहेत ना, त्यातल्या बहुतेक चॅनल्सची जी अवस्था आहे, त्या चॅनल्सना उगाच नाही लोक चाय बिस्कुटी मीडिया म्हणत. कारण काय आहे की सुंब जाळाला पण पीळ कायम जसं म्हणतात ना, तो प्रकार आहे. म्हणजे यांचा जो काही ठाकरे बंधूंचा, ठाकरे ब्रँडचा उभाटा आणि महाविकास आघाडीचा अनुनय जो चालू आहे ना, ते आकंठ प्रेमात आहेत अजून त्या महाविकास आघाडीच्या हा सगळा मीडिया. ते प्रेम काही केलं कमी होत नाही. झालं काय की लोकसभेच्या निवडणुकीत थोडासा एक तो जिवंतपणा किंवा दुगदुगी असते ना शरीरात शेवटची ती दिसली. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अगदी 100% परफॉर्मन्स दाखवला. उभाटांना चांगल्या जागा जिंकता आल्या आणि यामागची कारणं सगळी आपल्याला माहिती आहेत. कशा पद्धतीने जे काही धार्मिक ध्रुवीकरण झालं होतं मतांचं वगैरे आणि त्यात संविधान बदलण्याचा जो काही नरेटिव्ह चालवला गेला त्याचा फरक पडला. भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. मी फक्त भाजपबद्दल बोलतोय. शिंदेंच्या शिवसेनेने बऱ्यापैकी परफॉर्मन्स केला होता. म्हणजे त्यांच्यासाठी पहिलीच निवडणूक होती लोकसभेची. तरीही त्या तुलनेत भाजपला पडलेला फटका हा लक्षणीय होता. त्यामुळे झालं काय की हा जो काही मीडिया आहे चाय बिस्कुटी मीडिया तो असा एकदम जोशात आला आणि हा जोश काही केल्या म्हणजे पुढच्या विधानसभेला हे सगळे तोंडावर आपडले, कुठेही तोंड न दाखवण्याच्या लायकीचे झाले तरीही हा जोश काही ओसरला नाही. हे कधीही मातोश्रीच्या दारात किंवा इतर ठिकाणी ठाकरेंच्या समोर दिसले की ठाकरे त्यांना एकच प्रश्न विचारतात, हाऊज द जोश? आणि हे इथून जोरदार आवाज देतात. तर हा जो काही जोश आहे ना तो आता पराकोटीचा जोश आता महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसला. म्हणजे शिवसेना भाजपा युती जी होती, महायुती जी होती, त्या युतीला तोंड कुणाकुणाला द्यायचं होतं तर काँग्रेस स्वतंत्र लढत होती. MIM होता, एक मोठा फॅक्टर आहे इथल्या मुस्लिम वर्गावर प्रभाव टाकणारा. त्याबरोबर समाजवादी पार्टी होती, राष्ट्रवादीचे 2 वेगवेगळे गट लढत होते आणि उभाटा गट. पण यांच्यासोबत एक मोठी शक्ती जी उभी होती ती ह्या चाय बिस्कुटी मीडियाची. हा सगळा मीडिया महायुतीला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने झटत होता आणि ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की एकाच वेळेला एवढे फॅक्टर्स तुमच्या विरोधात असताना तुम्हाला ही निवडणूक लढवावी लागली आणि त्यातून भारतीय जनता पक्षाला 89 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आणि या दोन्ही पक्षांच्या मिळून ज्या जागा आहेत त्या मुंबई महानगरपालिकेतली जी काही सत्ता समीकरण आहेत ती व्यवस्थित जुळवून आणलेली दिसत आहेत. त्यामध्ये म्हणजे महापौर यांचाच बसणार महायुतीचा, उपमहापौरही यांचाच बसणार. आता त्या दोघांमध्ये आपसात जे काही समझोते आणि जे काही अंडरस्टँडिंग झालेली आहे त्यानुसार भाजपचा महापौर बसणं हे 100% आहे. उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेचा बसणार आहे. आता स्थायी समिती आणि इतर सुधार समिती वगैरे ज्या काही समित्या आहेत त्यांच्या अध्यक्षपदं आणि त्यासाठी चाललेल्या वाटाघाटी ह्या अजूनही सुरू आहेत असं कानावर येत आहे. पण त्याच्याबरोबरच म्हणजे त्या 2 पक्षांमध्ये नेमकं आत काय चाललंय त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष न देता आता 11 फेब्रुवारीला जी महापौर पदासाठी निवडणूक होते आहे, ती निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून उभाटा गट ज्यांना 65 जागा मिळाल्यात आणि सोबत मनसे दोघांचे मिळून 71 आणि त्यानंतर मग बाकीचे जर आपण असं जर बेरीज करायला गेलो तर काँग्रेस 24, MIM 8 आणि इतर जे आहेत 4, 5, 2 असे जे काही ज्यांना मिळाल्यात जागा, या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली आपण तर ती गोळाबेरीज 109 भरते आणि महायुतीची 118. दोघांमध्ये 9 जागांचा फरक आहे. या ज्या 9 जागा आहेत या 9 जागांचा फरक जर मिटवता आला, तो जर फरक भरून काढता आला तर हे जे काही कडबोळं तयार होणार आहे मिनी महाविकास आघाडी महापालिकेतली, त्यांचा महापौर आणि त्यांचा उपमहापौर या मुंबई महानगरपालिकेत बसू शकतो. आणि शेवटपर्यंत आशा सोडायची नाही या बेसवरती उभाटा गट आपले प्रयत्न चालू ठेवतोय आणि ते आत काय करतायत, त्यांचं काय चाललंय, कुठले 9 नगरसेवक फोडले जाणार आहेत म्हणजे भाजपचे फुटणार आहेत की शिंदेंच्या शिवसेनेचे फुटणार आहेत, ते काय अजून कोणाला कळलेलं नाही आहे आणि कोणी सांगतही नाही आहे की तुमची रणनीती काय. तुमचा महापौर तुमचा उपमहापौर बसवायला तुम्ही निघालेला आहात. तुमच्याकडे सगळ्यांची जे शिवसेना, शिंदे आणि
भारतीय जनता पक्ष यांना जर वगळलं तर तुमच्याकडे फक्त 109 जागा आहेत सगळ्यांची गोळाबेरीज केली तर. मग तुम्ही कसा दावा करू शकता महापौर पदावर आणि उपमहापौर पदावर? त्याची कुठलीही गणितं, त्याची कुठली रणनीती यांनी अजून स्पष्ट केलेली नाही. कोण फुटणार, प्रत्यक्षात मतदान व्हावं यासाठी ते का आग्रही आहेत, आणि मतदान झालं आणि त्या मतदानात जर त्या 9 नगरसेवकांना फोडण्यात त्यांनी यश मिळवलं तर काही चमत्कार मुंबई महानगरपालिकेत घडू शकतो. आणि शिवसेनेचा आजही उबाटा गटाला मराठी मीडिया शिवसेनाच म्हणते. या शिवसेनेचा महापौर, पण त्याला मग जोड दिली जाते की बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वगैरे. मराठी माणसाला आनंदच आहे की एखादा मराठी माणूस मुंबईच्या महापौरपदी बसेल. आणि जे बाळासाहेब मराठी माणसासाठी झटले, मराठी माणसांसाठीच त्यांनी ही शिवसेना नावाची संघटना उभी केली, त्यांना आनंदच होणार आहे. आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे. मग तो भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा शिंदेंच्या शिवसेनेचा असेल. मात्र तो उद्धवजींच्या गटाचा असावा हा आग्रह मात्र या आमच्या चाय बिस्कुटी मीडियाचा आहे. आणि त्यासाठी त्यांची जी काय आदळआपट सुरू आहे ते आपण बघतोय. आज सकाळपासून बघतोय विविध चॅनल्सवर त्यांच्या बातम्यांचे जे काही मथळे आहेत, जे शीर्षक आहेत, ते वाचून खरोखर हसावं की रडावं हेच कळत नाही. म्हणजे आता मोठा ट्विस्ट येणार, मुंबईच्या महापौर पदावर उभाटांचा दावा. अरे दावा करणं वगैरे ठीक आहे, पण ही निवडणूक सोपी आहे का? या निवडणुकीत तुम्हाला 114चा आकडा पार करून 115 इथपर्यंत जायचं आहे. आणि आज वैयक्तिकरित्या तुमच्याकडे 65 जागा आहेत, मनसेकडे 6 जागा आहेत. आणि ह्या 6 जागा याच खऱ्या अर्थानं वल्नरेबल आहेत. म्हणजे आपण ज्यांना कुंपणावर बसलेले म्हणतो ना, जे कधी इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारू शकतात, या 6 जागा कुंपणावरच्या आहेत. भलेही ठाकरे बंधूंनी ठाकरे ब्रँड आणि मराठी माणसासाठी एकत्रीकरण असं करत या निवडणुका लढवल्या, आणि त्या निवडणुकीत फायदा कुणाचा झाला तोही आता राज ठाकरेंना आणि मनसेला कळून चुकलेला आहे. त्यामुळं आता ह्या 6 जागांचा वापर कसा करून घ्यायचा, जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढच्या 5 वर्षांसाठी आपल्या ज्या काही भविष्यातल्या तरतुदी करून ठेवायच्या असतील, तर त्यासाठी सत्तेत राहणं भाग आहे. आणि जर उबाटा गट ज्या पद्धतीनं आपला महापौर बसवण्याचा जो काही एक कलमी अजेंडा घेऊन निघाला आहे, आणि त्यात जर खरोखरच काही दम असेल आणि खरोखरच कुठले तरी नगरसेवक फुटणार असतील, कारण विरोधी गटातले जे काही छोटे छोटे पक्ष आहेत, म्हणजे MIM पासून सपा वगैरे हे सगळी मंडळी, यांची जर टोटल मारली आणि हे सगळे एकत्र आले सोबत उबाटा गट आणि मनसे, तरी यांना ज्या 9 जागा महायुतीपेक्षा कमी पडत आहेत, म्हणजे त्यांच्या 118 आणि यांच्या 109 आहेत. आणि महापौरपदी जर बसायचं असेल तर किमान 115 जागा हव्यात, म्हणजे 109 आणि वरच्या 6 म्हणजे 115 हा आकडा ते मॅजिक फिगर गाठू शकतात. तर 9 तर सोडून द्या, किमान 6 नगरसेवकांना फोडण्याचं काम तर यांना करावं लागेल. मग हे 6 नगरसेवक कुठले असतील? मग ते शिंदे सेनेचे असतील का, की थेट भाजपमधले असतील का? ही जी एक काही शंका मगाशी आपण व्यक्त केली, खरं तर आपण सुरुवातीपासून 9-9 असं गृहीत धरून चाललो होतो, पण हा 9 डिफरन्सचा आकडा आहे दोन्ही गटांमधला. तर खरं बघायला गेलं तर 6चीच गरज आहे. पण हे 6 नगरसेवक कोणाचे फोडले जाणार आहेत हे मात्र गुलदस्त्यात आहेत. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये शिंदेंची शिवसेना असो की भारतीय जनता पक्ष, हे काही फुटणारे पक्ष नाहीत. आता फुटणारे पक्ष जे आहेत ते सगळे इकडे आहेत. उद्या जर गरज वाटली तर भारतीय जनता पक्ष ही जी काही चिल्लर इकडे या समोरच्या बाकांवर बसलेली आहे, त्या चिल्लरचा बंदा रुपया करायला वेळ घालवणार नाहीत आणि वाटही बघणार नाहीत. थोडे दिवस जाऊ द्या, 2-4 महिने रुळले जे महापौर आणि उपमहापौर आहेत, की हळूहळू इकडच्या बाकावरचे तिकडच्या बाकावर दिसू लागतील. आणि कुंपणावरचे जे आहेत ते टुणकन उडी मारून नेमकं कोणत्या बाजूला जात आहेत हे सुद्धा बघणं रंजक असेल. त्यामुळं मराठी मीडियाचा हा जो काही लाळघोटेपणा सुरू आहे, तो त्यांनी किमान कागदावर मांडल्या जाणाऱ्या आकडेवारीकडे बघून तरी त्यांनी तो ठरवावा, की किती लाळ अजून आपल्या तोंडातून वाहवत जायची आहे. आता लाळ निर्मिती हा शरीराचा एक गुणधर्म आहे. ते किती निर्माण होते ती माणसाच्या प्रकृतीनुसार आणि प्रवृत्तीनुसार ठरते. आता मराठी मीडियाची जी काही प्रवृत्ती आणि प्रकृती आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांची लाळ निर्मिती करण्याची क्षमता अचाट आणि अफाट आहे. त्यामुळे ही लाळ अशीच निर्माण होत राहणार आहे. आणि उद्या प्रत्यक्षात महायुतीचा महापौर उपमहापौर बसला तरी हे अशा बातम्या पेरत राहणार आहेत. त्यामुळे अशा बातम्या कानावर आदळून घेण्यासाठी आणि टीव्हीच्या स्क्रीनवर झळकताना बघायला तुम्ही मात्र तयार राहा बाबा. धन्यवाद.